नागेश नाचडकर आणि गुलजार गोलंदाज अशी सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक मिल चांगला असेल तर चिपळूण रायझर आणि संचालक 11 यांच्या दरम्यानची लढत. हॅलो, सुनील कोळे कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. सुनील कोळे. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा प्लीज. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू. आत्ता आपण पाहतोय चिपळूण रायझर आणि संचालक 11 हा सामना शशांक मोहिते आणि नयना पवार कर्णधार आहेत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. चिपळूण रायझर एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवा की ज्यामुळे लाईव्ह अपडेट खूप चांगले जातील. सुनील कुळे रायझर या लवकर. एक्स्ट्रा खेळाडू बघा, आत्तापर्यंत जेवढे एक्स्ट्रा खेळाडू इथे आले ना प्रत्येकाने एन्जॉय केले. रायझर टीमला शेवटचा कॉल. रायझर टीम एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. दोन्ही संघाकडनं एक्स्ट्रा खेळाडू अजूनही आलेले नाहीये. चिपळूण रायझर आणि संचालक 11. कृषी महोत्सवातील काही दृश्य सध्या आता आपण पाहताय. कोकणामध्ये कृषी महोत्सव फार कमी झालेत. मला वाटतं पहिलं पाऊल असेल प्रशांतजी यादव यांच्या माध्यमातून. ड्राईव्ह केला चेंडू. रायझर आपला एक्स्ट्रा खेळाडू अजूनही आलेला नाही आहे. बघा, तुम्ही नावं नाही सांगणार ना तर इथे लाईव्ह टेलिकास्ट करत असताना ते अपडेट आपल्याला मिळणार नाही आहेत आणि ते चांगलं नाही. कारण tenniscricket.in टेनिस क्रिकेटच्या जगतातली पहिली वाहिनी आहे ज्यांनी 2013 नंतर एक मोठी क्रांती टेनिस क्रिकेटमध्ये केली. सध्या आपण tenniscricket.in वरती लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. इंडिया कप 26 मेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आपण बघणार आहोत. एक राष्ट्रीय स्पर्धा जिथे संपूर्ण भारतातल्या राज्यातले खेळाडू खेळतील. रायझर प्लीज. वाशीची जी वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्यापैकी काही प्रोडक्ट आमच्यापर्यंत आता पोहोचलेली आहेत. चॉकलेट फ्लेवर्ड मिल्क पहिल्यांदा त्याचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. त्यामुळे प्रशांतजी यादव साहेब तुमचे मनापासून धन्यवाद. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा की ज्यामुळे आत्तापर्यंत बघा लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगलं झालं. त्याचं कारण एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे बाकी कॅमेरामॅन अपडेटर तर त्यांना काम करायचंच आहे. दोन्ही संघाकडे एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी. उद्या मजा
तिला 29 द्या. एकच आहे बिचारी. आणि एकटीच आहे ती, जरा बघा तिला. अच्छा बघतोय. अरे ह्यांचं काय झालंय? शांतता का आली? पंचांना विनंती, आपण सामन्याला प्रारंभ करा. संचालक 11 या संघाकडून स्वतः आपण पाहिलंय. संस्थेचे असणारे व्हाईस चेअरमन सन्माननीय साबळे साहेब ज्यांना आपण पाहतोय. सन्मान्य पटवर्धन साहेब हे देखील फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आपण पाहतोय. बाबा करतोय बॉलिंग. वा वा वा. गुलजार गोलंदाज प्रशांतजी यादव साहेबांचे स्वीय सहाय्य सध्या बॅटिंग करत असताना गुलजारला मी पत्रकार म्हणून पाहिलं. म्हणजे त्याने इथे पत्रकारिता केली, मुंबईमध्ये पत्रकारिता केली. सध्या वशिष्ठी मिल्क प्रॉडक्ट्सच्या या एक वेगळी संकल्पना प्रशांतजी यादव साहेबांचे त्या टीमबरोबर आहेत. मगाशी आमचा एक मित्र शाहिद खेरडकर करीत होता, तो एक चांगला निवेदक आहे. त्याचबरोबर स्वतःचा यूट्यूब चॅनल देखील आहे. अनेक अशी कलाकार मंडळी. हां दे ना. अरे वा वा वा. वा वा. वैभव चव्हाण यांनी हा चेंडू पकडलेला आपण पाहतोय या रिजन मध्ये. त्यांना झेला दे ना आता. बघ तू हसते. बहुत अच्छी गेंद, टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई है और हल्का सा अपील कर रहे. गुलजार गोलंदाज क्लीन बोल्ड आउट. देखिए अब्रेक गेंद थी प्रतीक की. एक्शन रिप्ले आपको दिखाएंगे tenniscricket.in पर. आहे ना माफी. गुलजार एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी जरूर है, लेकिन राउंड विकेट गेंदबाजी प्रतीक की. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई और कट हुई गेंद. बहुत अच्छी गेंद थी, मिड स्टंप पर टकराती भी. गुलजार के समझ के बाहर गेंद थी. गुड्डू आए हैं बल्लेबाजी करने के लिए. चिपळूण राइजर शशांक मोहिते टीम के कप्तान हैं. संचालक 11 की अगर बात करें तो हमेशा की तरफ नैना पवार टीम की कप्तानी कर रही हैं. इससे पहले बहुत ही शानदार मुकाबले, रोचक मुकाबले बस समाप्त हुए. गुड्डू प्रतीक ब्रेक गेंदबाजी करे राउंड विकेट. देखिए भारतीय टीम के लिए शमी ने हमेशा राउंड विकेट शानदार गेंदबाजी की है, लेकिन बहुत बार मैंने देखा कि गेंदें बाहर की तरफ निकलती है, अंदर की तरफ आ रही है. और जबरदस्त चौके बल्ले के बीचों बीच गेंद, वन बॉल बाउंड्री के बाद 4 रन मिला. मौका जड़ दिया, शानदार चौका गुड्डू के बल्ले से. इस पारी का पहला चौका. खेला था दोबारा उसी तरह की गेंद थी, लेकिन स्टंप के अंदर मिडल लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी की प्रतीक ने, और उसका भरपूर फायदा उठाया गुड्डू ने. नागेश. हॅलो. जी अमोल जी बोलिए. चिपळूण नागरीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ संचालक देखील या स्पर्धेच्या पाहतोय. त्या स्वतः ॲडव्होकेट नैना उदय पवार मॅडम असतील, त्याचबरोबर साबळे साहेब आहेत, पटवर्धन साहेब आहेत. अमोल येतो मी तुमच्यापर्यंत. एकदा बॉलरचं नाव सांगा प्लीज. वेदांत चित्रक्षक बॉलरचं नाव सांगा. गौरव. ओके ऑल राईट. अमोल कंटिन्यू. गौरव पवार गोलंदाजीसाठी सज्ज असताना असे अनेक चांगले असणारे या माणसं आपण चिपळूण नागरीनं जोडली. आणि म्हणून आपली माणसं आपली संस्था या ब्रीद वाक्यानं प्रेरित आपण पाहतोय. चिपळूण नागरीचं असणारं कार्य आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना संधी देण्याचं असणारं काम या संस्थेनं दिलं. गेली 32 वर्षाची असणारी एक मोठी परंपरा या संस्थेची आहे. यानंतरचा असणारा पुढचा सामना देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, ज्यामध्ये आपण पाहतोय तर
शेवटची असणारी लढत आजच्या रात्रीतली आपण असणार, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहिलं लगान 11 फायटर आणि राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र. लगानकडनं पाहिलं तर IPLचे 4 प्लेयर त्याच्यामध्ये आहेत, आपण पाहणार आहोत लगानच्या माध्यमातून. आने वाला जो मैच है बहुत महत्वपूर्ण रहेगा, लगान 11 फाइटर और राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र. गौरव पवार जो है बहुत तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते हैं. ऑफ के बाहर गेंद थे, इस बार गुड्डू ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. गौरव जिस तरह से खेल रहे हैं ना वो प्रोफेशनल लग रहे हैं. गौरव पवार ऑन साइड पर खेलना चाहते, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा होना चाहिए था. नैना पवार बहुत तेजी के साथ भाग रही है लेकिन गेंद नहीं रुकने वाली. 4 रन चेस किया, बेस भी दिया लेकिन बात नहीं बनी है. टीम के कप्तान वहां मौजूद थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं था. विकेट कीपर ने यहाँ कैच छोड़ा. नैना पवार बिल्कुल सेलिब्रेशन के लिए चली गई और उसके बाद में उनको भागना पड़ा. गेंद और दोनों के बीच रेस तो लगी लेकिन रेस जो है ना वो गेंद ने जीती है. स्कोर 15 पर 1. ऑन साइड पर करेक्ट शॉट, गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 4 रन करे. एक्सलेंट स्ट्रोक प्लेड बाय गुड्डू. तिचा आता आवाज आला आहे की ते वाजत नाहीये. तिचा आवाज आहे संचालकाकडे एक गोष्ट चांगली दिसते, म्हणजे पहिले षटक जे प्रतीकने टाकलं तिथे गोलंदाजी करताना राऊंड अँगल क्रिएट केला गेला होता आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी झाली. आता गौरवने आपण बघ, गौरव पवारने देखील खूप चांगली गोलंदाजी केली पण नशिबाची साथ त्याला मिळाली नाही आहे. पहले ओवर में गौरव ने खर्च किए 10 रन, 2 ओवर 19, 1 विकेट के नुकसान पर. नागेश 3 पर बल्लेबाजी कर रहे, गुड्डू 12. नारे का बघ. क्रिकेट के माध्यम से बहुत सारे लोगों के साथ जुड़ने का मौका मिलता है. प्रतीक गेंदबाजी कर रहे राउंड विकेट. स्कोर 20, 1 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी. टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर स्वीप करना चाहते थे बैटर गुड्डू. 12 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया. करंट रेट 8.57 का है. प्रतीक राउंड विकेट. गुड्डू आउट. प्रतीक को सफलता मिली है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. समय मैं आपको बताऊंगा, फिलहाल इस वक्त 10:25 का एक मुकाबला अभी भी आना बाकी आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा अमोलकडे मी जातोय, कारण पुढचा सामना आणि त्याचा टॉस त्याची माहिती आपल्याला आपण घेऊया अमोलकडून. नक्कीच प्रशांत, एक महत्त्वाचा चुरशीचा सामना नक्की होणार आहे. लगान 11 फायटर एक मोठा संघ आहे, दुसऱ्या बाजूला राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्रातला एक सौरभ गुजरचा एक महत्त्वाचा संघ. बघूया कुणाला संधी देत आहेत लगानच्या माध्यमातून मॅडम. त्यांच्या संघामध्ये चांगले चांगले खेळाडू जरूर आहेत. आपण पाहतोय माझ्या या VIP सेक्शनमध्ये जर पाहिलं तर स्वतः प्रशांत वाजे आहेत, आमचे महेंद्र खेतले आहेत, त्याचबरोबर संदीप पाटील आहेत, अविनाश गोडेकर, अशी मोठी मोठी नावं या क्रिकेटच्या क्षेत्रात ते आपण पाहतोय. जी हाँ, बिल्कुल बहुत सारे खिलाड़ी हैं जो अच्छा क्रिकेट खेल चुके हैं, उनको मौका मिलेगा लगान 11 फाइटर टीम के लिए. और अब ये स्ट्रोक देखिए, बेहतरीन स्ट्रोक है, टाइमिंग लाजवाब. इस बार भी उड़ा आसपास की तरफ, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी भागकर कैच लेना चाह रहे हैं. ओह, ये तो रुक गए. कैच न पकड़ने का प्रयास, अरे बाबा पकड़ लिए नहीं है, छोड़ दिए हैं. इस बार कैच पकड़ने का कोई प्रयास ही नहीं है. प्रतीक इस ओव्हर में थोडा महंगे साबित हो रहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता संचालक 11 संघाचं जे नेतृत्व आहे ते नैना पवार करत आहेत.
एक महिला रणरागिणी मैदानावरती आहेत, तर दुसऱ्या बाजूला लगान 11 फायटर स्वप्ना यादव, ज्यांना आपण मैदानावरती कर्णधार म्हणून पाहणार आहोत, महिला असणार आहे. ऑन साइड की तरफ गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए पलट गए, विकेट के बीच अच्छे दौड़ लगाते हैं दोनों बैटर, 2 रन मुकम्मल. स्कोर अगर देखें तो तीसरा ओवर 31 2 विकेट का नुकसान पर अमित 9 पर खेल रहे, नागेश 6. आइए डीजे मास्टर, आपका समय हो गया. प्रतीक 2 ओवर 21 2 विकेट. आता भोपू वाजायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. डीजेवर अशीच गाणी वाजवा, मजा येईल. गौरव शेट्टी गेंदबाजी करने के लिए आए हैं. इसके हाथ में गेंद होगी, देखना बहुत जरूरी है. बहुत सारे विकल्प हैं. गौरव को बुलाया गया. गौरव शेट्टी और इस बॉलिंग मार्क. Amit on strike is playing on 9, Nagesh playing on 6, score 31.2, current rate at 10.33. Project score 61. संचन अकेले की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गौरव शेट्टी. सेट बैट पॉइंट कवर. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लेने के बाद 4 रन. अमित के बल्ले से शानदार चौका. शुक्रिया डीजे. इस बार ऑन साइड पर खेल दिया, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं है. प्रॉपर से स्ट्रोक नहीं है बल्लेबाज का. मिड विकेट पर खिलाड़ी है, बहुत दूर है और 2 रन लेने का मौका. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते अमित और नागेश. स्कोर पहुंच चुका है 37 पर. चौथा ओवर प्रगति पर है और इस ओवर में 6 रन अभी तक. गौरव शेट्टी का दूसरा ओवर. और बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, ये अच्छी गेंद है, आउट ऑफ द स्टंप. बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. 3 गेंदों का खेल चौथे ओवर में. चौथी गेंद गौरव की. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद 2-4 गुंडे पर गेंदबाजी कर रहे हैं. 2 बार बीट किया गौरव शेट्टी ने अमित को. सेट बल्लेबाज हैं इस प्रतियोगिता में चुपल राइजर टीम के. इस बार हवा में बहुत ऊपर, बहुत दूर भी जाएगी. बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी. हम पाने दिए 6 रन की मंजूरी. व्हाट अ शॉट. थैंक यू डीजे. शॉट पिच गेंद, उसके ऊपर हुक किया और 6 रन को बुक किया. शॉट है चापुक. बल्लेबाजी हो रही है, जापुक जुपुक जापुक जुपुक जापुक जुपुक. 6 रन. लुक एट दिस शॉट. गौरव शेट्टी बहुत महंगे साबित हुए हैं. आखिरी गेंद पर देखिए किस तरह से स्ट्रोक खेला गया. हुक शॉट था बल्लेबाज अमित का. थैंक यू प्रसाद जो इस वक्त हमारे साथ कॉम बॉक्स में हैं. 4 ओवर 49 रन 2 विकेट के नुकसान पर. चुपलू नागरी प्रीमियर लीग 2025 टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. शिवम को बुलाया गया. यंग खिलाड़ी है, नौजवान है. महेश शिंदे जिनके सुपुत्र बीच मैदान पर. और बल्लेबाज जो है ना, खास करके अमित की तारीफ करने होगी जिस अंदाज से इन्होंने बल्लेबाजी की है. लाहौर के ऊपर छक्का तो बिल्कुल देखने लायक था. उसके बाद में हुक किया गेंद को लॉकलिंग बाउंड्री लाइन की तरफ, वो भी कमाल का शॉट था. गजब की बल्लेबाजी करे अमित. 8 गेंदों में 27. ये तो मेरे हिसाब से बल्ले से कम और पैड से ज़्यादा खेल रहे. फुटबॉल खेला जा रहा है अभी भी. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात.
कितने रन भागे दोनों बल्लेबाज? कम से कम 3 रन तो होने चाहिए। लेग बाई का इशारा पर सुनील ने गोले ले किया। अब जाकर 7 बाज ताज 3 रन। 3 रन इसलिए चाहिए क्योंकि अमित सेट बल्लेबाज है, इनकी आंखें जम चुकी है। शुभम गेंदबाजी कर रहे हैं। 5वां ओवर प्रगति पर है। संचालक 11 की तरफ से गेंदबाजी हो रही है शिवम द्वारा। राइट अप ओवर द विकेट। ये देखिए टाइमिंग बढ़िया कर रहे हैं। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ नहीं आए, गेंद घास को लगा। शुक्रिया डीजे। शुभम अपने बॉलिंग माप पर तैयार है। स्कोर अब तक 56, 2 विकेट के नुकसान पर। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। सुनील कोहली को एक्सरसाइज करने का मौका मिला। सुनील कोहली का इस सीजन में हमने डांस ज़्यादा नहीं देखा है। सुनील भाई बहुत अच्छे गाने बज रहे हैं, अपना भी जलवा दिखाइए। आज जो शाम का सत्र था बिल्कुल कमाल का था। पैसा वसूल मैचेस, उसके बाद में एक बार फिर पिछला मुकाबला बिल्कुल यादगार रहा। योद्धा और डायमंड के बीच कमाल का मैच था। टप्पा खाने के बाद उछाल था। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा। शिवम भाई आपको मौका मिला है, यह खिलाड़ी है सामने एक बार सेट बल्लेबाज। अगर इनको आप रोकेंगे, विकेट लेंगे ना, तो आपकी भी चर्चा होगी। किसी का टैलेंट छप जाता है, किसी का छिप जाता है। अगर अच्छा करेंगे ना तो टेनिस क्रिकेट.in पर आपकी चर्चा होगी। आप सुर्खियों में रहेंगे। वैभव सूर्यवंशी को देखिए, 14 साल के बेटे, कमाल का काम किया सूर्यवंशी के इस बंदे ने। शतक चढ़ा 35 गेंदों में। और अंपायर क्या एक बार फिर रन आउट है या एक बार फिर बल्लेबाज आउट। लेकिन बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है अमित की। प्रमोद आए बल्लेबाजी करने के लिए। अमित बैक टू द पॅव्हलियन आणि प्रमोद मैदानावरती आहे। प्रशांतजी यादव यांचे आपण CS साय मैदानावरती पाहिले, पण आता पायलटला पण पहा। प्रबोध लांजेकर मिरवण्याचा सुपुत्र मैदानावरती। वैभव चव्हाण यांना पण पाहू शकता। शुभमचं कौतुक केलं त्यांनी, स्वतः एक चांगले कलाकार आहेत। 58, 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। शुभम अपने बॉलिंग मार्फत तैयार। सामना करने के लिए प्रमोद लांजेकर, आदरणीय प्रशांतजी यादव साहेबांचे पायलट सध्या मैदानावरती आहेत। स्पार हुक किया, सुंदर स्ट्रोक है। गेंद फाइंडिंग बाउंड्री लाइन के बाद 4 रन मिलने चाहिए। प्रमोद लांजेकर ड्राइव स्ट्रीट पर पहले गेंद पर। शुभम के ऊपर हमला हुआ और प्रमोद लांजेकर का एक शानदार चौका। स्कोर 62 रन, 3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है शुभम। ऑफ टर्म के काफी बाहर गेंद, इस बार लेग स्टंप के बाहर चले गए थे। रूप बनाकर खेलने का प्रयास, अच्छी गेंद थी। टेलीग्राम मिल गया था शुभम को। बेहतरीन गेंदबाजी करे। एक्शन रिप्ले देखे, लेग स्टंप के बाहर एक बार पे चले गए थे, तो बहुत अच्छा फॉलो किया शुभम ने। यही सीखना है आपको मंच के साथ। ये बहुत बड़ा मंच है, मौका दिया गया, अवसर बहुत बड़ा। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे। अब सराहना की तो इनको अच्छा नहीं लगा, लेग स्टंप के बाहर चले गए। व्हाइट बॉल का इशारा सुधीर कोहली द्वारा। रन संख्या 5वां ओवर प्रगति पर है। 63 for 3। ट्रिपल राइजर की टीम बल्लेबाजी कर रहे। लेफ्ट हैंडर बल्लेबाज प्रमोद लांजेकर स्ट्राइक, बैट पॉइंट का स्ट्राइक। ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है। डीप स्ट्राइक कवर पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है। अच्छा जजमेंट। मेरे सबसे प्रतीक वहां होंगे जिन्होंने बहुत अच्छा काम किया। बढ़िया काम। 5 ओवर, स्कोर है कुल मिलाकर 64, 3 विकेट के नुकसान पर। डीजे मास्टर आपका समय आ गया। एक मीठा गाना सुनाइए, सुपर हिट गाना सुनाइए।
after completion of 5 over, now score 64 for 3. Pramod Loziker playing on 5 and Nagesh playing on 6. पार को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. वैभव जी को देख रहा बीच मैदान पर प्रशांत माझे. महेश शिंदेच्या सुपुत्राला पहिला आता प्रशांत वाजेचा सुपुत्र पहा. आता प्रशांत वाजे आता यांच्याबद्दल सांगेल. 4 स्टारची आमची एक टीम होती आणि त्या टीममध्ये रुपेश सावंत आणि प्रशांत वाजे यांची एक भानगड असायची. आता ती भानगड काय सांगतो म्हणजे त्यांना स्लीपमध्ये राहायला आवडायचं. स्लीपचा जो क्षेत्ररक्षक तिथे. आता दोघांपैकी एकालाच मी ठेवू शकत होतो पण दोघांनाही डाय मारायची म्हणजे तिथं झेपाव झेल पकडण्याची प्रचंड आवड. त्यामुळे एक तर रुपेश सावंत त्या ठिकाणी असायचा किंवा प्रशांत वाजे. पण सातत्यानं प्रशांत वाजेने त्या क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपले आणि प्रशांत वाजे आपल्याला आठवत असेल 13 ट्रॉफी त्या एका सीझनमध्ये एका पर्वामध्ये प्राप्त केल्या होत्या. 4 स्टार नावाच्या टीम होती. मंगेश चव्हाण बॉलर, मलिंगम नावाने प्रसिद्ध. 66 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता प्रशांत वाजे यांचे सुपुत्र मैदानावरती आहे. 66 for 3. पुढच्या सामन्यामध्ये प्रशांत खेळणार की नाही यावर्षी. ऑफटॉनच्या बाहेर त्या चेंडू लेन चांगले फुल लेन ठेवले आणि फारसा मोठा फटका खेळता येत नाही बॅट्समनना. ती संधी देत नाही आहे फार तर वाजे. प्रशांत या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर रमण डांगे यांनी जे फिल्डिंग पोझिशनला अद्यापर्यंत एकही चेंडू त्यांच्या दिशेने गेलेला आपण पाहिलेला नाही. आणि ते बरोबर त्या ठिकाणी पण जिथे चेंडू येणार नाहीये. एक चेंडू गेला होता पण तो अगदी तो लांबून गेला. लेस्टमच्या बाहेर चेंडू जातो का पाहूया. पंचांचे हात येतात, समांतर धाबा येतात, अवांतर. थर्ड मॅनमध्ये सध्या आहेत आपण पाहू शकता रमणजी डांगे. धावसंख्या 67 for 3. छठा ओव्हर आहे. आदरडे साहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आहेत. वाशिष्ठी परिवारातील चिपळूण नागरी परिवारातले एक मोठं नाव रमण डांगे त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि याच दरम्यान खणखणी चौकार नागेशच्या बॅटमध्ये येतोय. धावसंख्या आता वाढले 72 3 गड्यांच्या मोबदल्यावर. आणि चौकारांचा आकडा 50च्या पार. एकूण 51 चौकार आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शानदार बॅटिंग झाली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था स्वीप केलाय. गॅपमध्ये चेंडू आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. आहेत ते क्षेत्ररक्षक कमरेवरती हात घेऊन नाहीत. त्याचा काही फायदा होणार नाही आहे. बघा 2 शब्द जातात. तुमचा चेंडू आहे, माझा चेंडू आहे. त्या ठिकाणी मला वाटतं रवींद्र भोसले त्यांनी कमरेवरचे हातच काढले नाहीत आणि पाय पण हलवले नाहीत. जा अबे चेंडू. प्रशांत वाजे खुश असतील. विकेट घेतलाय. तिकडे वैभव सूर्यवंशी कमाल करतोय. इथं 5 वाजे काही या ठिकाणी कमाल करतोय. 76 वरती बसलाय. मोठा धक्का. नागेश आउट. IPL मध्ये फक्त 35 चेंडूमध्ये 100 शतक टोकणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी. आयुष म्हात्रे 17 वर्षाचा आहे. त्यालाही संधी मिळाली आणि आज मैदानावरती आपण बघितलंय. मैदानावरती पार्थ वाजे 76 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक खेळाडू मैदानावरती. रोहन मैदानावरती आहे आणि बघूया काय घडतंय. डांगे साहेब आता धावलेत खरं आणि दोन्ही फलंदाज पण धावतात. त्यांना माहिती आहे की हा शेवटचा चेंडू आहे. आपण रोहनला आणि प्रमोदला वेगवान धावा काढत असताना पाहिलेला आहे. 6 षटकांचा खेळ. धावफलकावरती एकूण धावा आहेत 79 आणि या मॅचमध्ये अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना चिपळूण रायझर्स संघाने 80 धावांचं आव्हान संचालक 11 संघासमोर ठेवलंय. ते पार करणार की नाही आहे. गौरव शेट्टीच्या हातात आहे. प्रतीक चव्हाण तुम्हाला खेळावं लागेल. हे 2 बॅटर. बाकी अगर बघितलं तर जे खेळाडू आहेत डांगे साहेब येतील की नाही मला माहिती नाही. बॅटिंग करण्याकरता नाही येणार. तर वैभवजी तुमच्या हातामध्ये आता बॅट या ठिकाणी घेणार का. साबळे साहेब देखील आहेत. त्याचबरोबर संघाच्या नायिका अर्थात नैना पवार
चला यानंतरचा असणारा सामना प्रशांत आपण पाहतोय. Yes. लगान 11 फायटर आपल्या यादव मॅडमचा असणारा संघ, तर राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्रातला सौरभ गुजर यांचा संघ, यांच्या दरम्यानची आजच्या रात्रीतली असणारी शेवटची लढत यानंतर आपण पाहणार आहोत. चला दोन्ही संघाचे असणारे संघनायक विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी येऊया. टॉस कबॉस लगान 11 फायटर आणि राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र या दरम्यानच्या लढतीचे आपण साक्षीदार होतोय. मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सौरभ गुजर आपण नाणेफेकीसाठी तयार राहूया. सौरभ गुजर. सध्या टॉस केला जातोय. अमोल कोणी टॉस जिंकला ते देखील कळूया. सौरभ गुजर आपणास विनंती आपण नाणेफेकीसाठी येऊया. सौरभ गुजर व्यासपीठावरती आजच्या रात्रीतला असणारा शेवटची असते लढत. लगान 11 फायटरचं नेतृत्व करतायत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या असणारा मुख्य प्रवर्तक. या उद्योग क्षेत्रातलं एक कोकणातलं महत्त्वाचं नाव, सहकार क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव सभागती स्वप्ना प्रशांत यादव मॅडम. तर राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्रचा रिप्रेझेंट करतोय तो सौरभ गुजर. लगानच्या बाजूनं नाणेफेकीचा कौल जातोय. बघूया IPLचे 4 प्लेयर लगानच्या माध्यमातून आहेत. काय निर्णय होतो ते आपण पाहूया. निर्णय मला वाटतं अजून घेतला गेला. डिसिजन पेंडिंग आहे. अमोल येस, काय स्ट्रॅटेजी असणार आहे ठरवलं जात आहेत. आजच्या रात्रीतली असणारी शेवटची लढत. अविनाश टाबे त्या ठिकाणी पाहतो आहे. कर्णधार आहेत प्रशांत बाजे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संदीप मला वाटतं त्या ठिकाणी आहेत. आता गणेश पण जॉईन झालाय. 3 ते 4 बॅटर चांगले आपण पाहतोय. चांगले बॉलर्स आपण पाहताना काही ऑलराऊंड परफॉर्मन्स देणारे 2 ते 3 प्लेयर्स त्यांच्यामध्ये आहेत. आपण बघूया नाणेफेकीचा कौल गेल्यानंतर बहुधा फलंदाजी स्वीकारली जाते. 36 चेंडूमध्ये 80 धाबांचं आव्हान आहे. प्रशांतजी, येस, वाजे साहेब, फलंदाजीचा निर्णय घेतलाय लगानच्या माध्यमातून. और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर गौरव शेट्टी और प्रतीक दोनों के ऊपर दारोमदार रहेगा. गौरव शेट्टे. शेट्टी ओके. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं, काबिलियत है, अनुभव की कोई कमी नहीं है. अगर ये 2 बल्लेबाज विकेट के ऊपर डटे रहे तो बात बनेगी. लक्ष्य बहुत बड़ा है. सिक्का उछला, लगान के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम बल्लेबाजी करेंगे और राजधानी को करनी है गेंदबाजी. सौरभ गुजर को मैं देख रहा हूँ. सौरभ गुजर भाई आपको यहाँ से गेंदबाजी करनी है. और लगान 11 फाइटर सपना जी यादव इनकी टीम है, वो ज़्यादा से ज़्यादा रन बनाने की पूरी कोशिश करेंगे. 36 गेंदों में 80 चाहिए. गौरव इस पर स्ट्राइक रेट पर रहेंगे, नॉन स्ट्राइक रेट पर, वो भी देखना बहुत ज़रूरी है. टेनिसक्रिकेट.in पर लाईव्ह टेलिकास्ट अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम प्रशांतजी यादव साहेबांच्या माध्यमातून राबवले गेलेले आहे. आणि हा मोठा महोत्सव होता तो शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणा देणारा होता. सध्या अनेक भागामध्ये आपल्या कोकणामध्ये देखील शेती ओस पडली असताना आणि विशेष करून बरीचशी मंडळी आपल्या गावाकडनं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जात असताना हे उपक्रम अमोल मला वाटतं की संजीवनी देतील शेतकऱ्यांना. नक्की आपण पाहतो. प्रशांत, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात कधी हे घडलं नव्हतं ते कोकणात सर्वप्रथम दाखवण्याचा प्रयत्न या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून झाला. एकाच महोत्सवामध्ये 3.5 लाखापेक्षा जास्त लोकांची असणारी उपस्थिती ही निश्चितच प्रशंसनीय बाब आहे. आणि हे घडलं ते वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून. प्रतिवर्षी या प्रकारचे उपक्रम जरूर होतील आणि प्रत्येक वेळेला काहीतरी व्हेरिएशन देण्याचं काम यांच्या माध्यमातून असतं. जे कल्चरल प्रोग्राम्स असतात तेही प्रतिवर्षी वेगळे असतात. यावर्षी आपण अशोक हंडे प्रस्तुत मराठी बाणा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनुभवला होता. त्याचबरोबर मँगो इव्हेंट्स प्रस्तुत सेलिब्रिटी इव्हिनिंग अभिजित गोडबोले रत्नागिरीतले असणारे चांगले असणारे कलाकार आणि महाराष्ट्रातल्या असणाऱ्या अनेक चांगल्या ज्या कलाकारांना आपण सन्मानित केलं होतं त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. रोहित राऊतपासून अनेक चांगले असणारे गायक
या सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल त्यांनी वाढवली होती. ओव्हर टू प्रशांत. शुक्रिया अबोल. ऑन साइड पर बल्ले के बीचों बीच खेलते हैं बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. पहली गेंद पर विकेट. स्टनिंग शॉट. शुक्रिया डीजे. कम ऑन डीजे मास्टर. 36 गेंदों में 80 बनाने. प्रतीक बैक टू द पेवेलियन. बहुत बड़ी सफलता. ये स्टनिंग शॉट है. एक्शन रिप्ले देखे टेनिस के डॉट इन पर. इस बार ऑन साइड पर उछाला था. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. अच्छा कैच. पहली गेंद पर विकेट. अपनी टीम के लिए ब्रेक तो दिलाते हुए गेंदबाज रूपेश का ये बहुत महत्वपूर्ण बॉल था. मैं समझता हूँ ये ड्रीम बॉल है. नए बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अभय डांगे. इनको आना पड़ेगा आगे. इस वक्त आपकी जरूरत है. और गौरव का अगर साथ भी देंगे ना तो बात बनेगी. वो साझेदारी की जरूरत है. अभय डांगे लेफ्ट हैंडर बल्लेबाज. रूपेश तैयार है. फील्डिंग में थोड़ी तब्दीली हो जाएगी क्योंकि गेंदबाज को पता नहीं था अभय क्या लेफ्ट हैंडर या राइट हैंडर. इसीलिए अब जाकर देखिए फील्डिंग में तो तब्दीली कर रहे हैं. पॉइंट पर खिलाड़ी दायरे के अंदर है. स्टक कवर का खिलाड़ी दायरे के अंदर. 1 2 3 4 5. ऑन साइड पर कितने? ऑन साइड पर भी 5 है. ऑन साइड पर भी 5 है. ऑफ साइड पर भी 5 है. बिल्कुल ओके. और राइट. अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना है. कबू बल्लेबाज इस पर अभय डांगे. ऑफ टेप के थोड़ा सा बाहर गेंद थी. धीमी रफ्तार की गेंद थी. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. देखिए पूरा दारोमदार रहेगा गौरव के ऊपर. बहुत बेहतरीन खिलाड़ी है. फ्रंट लाइन गेंदबाजी करे रूपेश. लीजिए सिंगल. दूसरी इनिंग की तरफ आइए और आपको केवल भागना है, बाकी कुछ करना नहीं है. गौरव के नाम पर इस सीजन में अर्धशतक भी है. बहुत ही चतुराई के साथ बल्लेबाजी करते हैं. लेदर बॉल का अनुभव है. टेनिस बॉल बहुत अच्छा खेलते हैं. काबिलियत है, अनुभव है, सारी चीजें हैं. और आपके सामने टारगेट भी बहुत बड़ा. हीरो बनने का मौका. ये देखे मैंने पहले कहा कि इनके पास वो काबिलियत है. गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया. गौरव के बल्ले से बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. 29 सिक्सर अभी तक इस टूर्नामेंट में. और गौरव के पारी का ये पहला सिक्सर. स्कोर 7. 1 विकेट के नुकसान पर. रूपेश तैयार. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया लाइन. बहुत अच्छी लाइन थी. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया और खराब फील्डिंग इसका फायदा उठाएंगे. अब फिलहाल संचालक 11 के जो सारे समर्थक है भोपू बजाना इन्होंने भी शुरू कर दिया है. साबी को मैं देख रहा हूं. साबी है खुद कप्तान नैना पवार. उसके साथ साबले साहब, वैभव जी भी यहां देखे भोपू बजा रहे. शानदार मुकाबला है. 9 रन 1 विकेट के नुकसान पर. रिवर्स स्वीप. गेंद पॉइंट के ऊपर से गेंद बॉडी रन के बाद 4 रन. सुपर बैटिंग. टीम मीटिंग ना करे. उतना समय नहीं है. एक मुकाबला अभी भी आना बाकी है. रात अभी बाकी है. बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है. रुपेश के पहले ओवर में 13 रन 1 विकेट. पहले ओवर के बाद 13 बगैर किसी पहले ओवर के बाद 13 रन 1 विकेट के नुकसान पर. अब एक पर बल्लेबाजी करो गौरव 12. और गौरव तकनीक बहुत अच्छे. तकलीफ दे सकते हैं आपके लिए. 30 गेंदों में 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए.
चिपळूण नागरी बस सहकारी पतसंस्था संस्था द्वारा एक शानदार खेल देखने का मौका पवन तलाव के इस खूबसूरत ग्राउंड पर। यहाँ सिंगल लेना बहुत जरूरी है। क्या डबल के लिए जाएंगे भाई? ये सिंगल जो है ना, एक नहीं है, ये 4 के बराबर है, क्योंकि इससे क्या हो रहा है, गौरव को मौका मिल रहा है बल्लेबाजी करने के लिए। यहाँ से आप साझेदारी बना सकते हैं। पापा जी भी वही कह रहे हैं, भाई सिंगल लीजिए और दूसरी एंड की तरफ आइए। सिवाग जब बल्लेबाजी करे ना तो आप दूसरी एंड की तरफ रहिए। और डांगे साहब तो वही कह रहे हैं। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, नक्षत्र से बल्ले के ऊपर नहीं आई है। इस बार सिंगल ही आपको मिलेगा। ये अच्छी गिनती गेंदबाज द्वारा। गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज का नाम बताइए। चिपळूण राइजर, गेंदबाज के नाम बताइए प्लीज। गुलजार हैं इस वक्त गेंदबाजी करने के लिए। गुलजार गोलंदाज, इनका सरनेम गोलंदाज है। गुलजार अपनी बॉलिंग पर तैयार है। सामना करने के लिए बल्लेबाज अमय। बढ़िया लाइन थी, रन लेना चाहेंगे इस बार। थोड़ी डर है मैदान के अंदर गौरव के मन में, और उनको पता है वो विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो 80 रन का पीछा हो सकता है। अगर वो आउट हो गए तो रन बनाना बहुत मुश्किल हो जाएगा। गुलजार गोलंदाज गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर इन पर अबे डांगे। स्कोर 15, 1 विकेट के नुकसान पर 15 पर 1। इस बार रन नहीं आ रहे क्योंकि बल्लेबाज जो है ना गेंद के लाइन में नहीं आ रहे। रन मिला है क्योंकि इस वक्त विकेट कीपर ने गलती की। 22 का इशारा अंपायर ने किया। ओवर इस वक्त बहुत महत्वपूर्ण होगा गुलजार के लिए। चतुराई के साथ गेंदबाजी करना। और प्रशांत जी यादव साहेबांचे से सध्या सचिव आपण पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करत असताना। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे। धावांक धावा 16, 26 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता। कदमों का इस्तेमाल किया था लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंचे, तो इनको पता चला कि गेंद अपने पाले में नहीं है। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, लेकिन एक ओवर में 5-5, 6-6 छक्के जड़ने की काबिलियत रखती है गौरव। दूसरा ओवर प्रगति पर है। स्कोर 17 रन, 1 विकेट के नुकसान पर 17 पर 1। चिपळूण राइजर्स की तरफ से गुलजार गोलंदाज, और टप्पा खाते थोड़े बाहर की तरफ गेंद निकली है। ओवर की समाप्ति गौरव रखेंगे अपने पास टाइम। 2 ओवर के बाद 17, 1 विकेट के नुकसान पर पार्टनरशिप, और उसके बाद में 24 गेंदों में 63 रनों की जरूरत है। आइए डीजे मास्टर, आपका समय हो गया। 63 रन चाहिए। आता कोणाला देताय ते? कोणाला देताय? थैंक यू डीजे मास्टर। अमितला देताय, अमितला. 24 गेंदों में 63 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। ये सारे इस वक्त दर्शक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, इनके बिना तो टूर्नामेंट सफल ही नहीं हो सकता। आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी टेनिस क्रिकेट.in पर आप देख रहे हैं। बहुत शानदार खेल, और अब चक्कर 24 गेंदों का खेल आ रहा। बाकी 63 रनों की ज़रूरत है। 15.75 के औसत से आपको रन बनाने हैं, तो किसी 2 ओवर को आपको बड़ा करना है। गेंदबाजी में परिवर्तन। अमित बुरबाड़कर को बुलाया गया। वक्त ज़्यादा ना ले, वक्त ज़्यादा ना ले, बार बार ये आपको कहना पड़ रहा है। 10 बैट पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉग ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी। पावर प्ले के 2 ओवर समाप्त। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर, नाउ स्कोर 17 पर 1। संचालक 11। जीत की उम्मीद तो सबको होती है, आस लगा के तो सब लोग बैठे हुए हैं। देखिए डगआउट को मैं देख रहा हूँ। लेग स्टंप के बाहर गेंद जा रही है। वाइड बॉल का इशारा रवि ने किया। स्कोर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। वैभव जी तैयार है। बल्ला लेके आएगा, चौके छक्के लगाएगा, सबकी नींदें उड़ाएगा। आने वाला मैच और आने वाला ओवर बहुत महत्वपूर्ण है। हल्का सा अपील किया लेकिन अपर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। गौरव का विकेट चाहिए, इसलिए कोशिश चल रही है अमित द्वारा। स्कोर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर। 18 ऑन द बोर्ड। 18। तीसरे ओव्हर का खेळ जारी है। तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू। 18 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये। शॉर्ट पिच गेंद, उसके ऊपर टूट पड़े, पुल किया, डीप मिड विकेट, बाउंड्री के बाहर 6 रन। नो
एकदा आपण दाखवणार तुमच्यासाठी ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. हा फटका पहा, बॅट्समन आला रंगात, त्याने चेंडू पाठवला ढगात. गौरवच्या बॅटमधनं षटकार, फ्रीजचा इशारा. आखून टप्प्यातला चेंडू आहे बाबा, तुझ्या मनगटात भरपूर ताकद आहे. भरपूर ताकद आहे तुझ्या मनगटात. हा चेंडू पाठवला नबात, लँड झाला प्रेक्षकात. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मध्ये. अत्यंत जबरदस्त आखून टप्प्यातला चेंडू आहे. मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु गोलंदाजाने पकडलाय झेल. अमितनं पकडलाय झेल. अमयचा संपलाय खेळ. 31 वरती दुसरा धक्का संचालक 11 संघाला. डीजे 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 मास्टर. पण बोटांमधले जादू त्यांच्याकडे आहे, पण आता मनगटातली ताकद दाखवायची आहे. ही वेळ आहे. कमान डीजे. शुक्रिया डीजे. 21 गेंदों का खेल, 49 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर 31, 2 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर है. वैभव चव्हाण. पीछे हटकर गेंद को खेलना चाहते थे, बल्ले का अनिल किनारे लगा. 1 रन देने का मौका. नहीं भागना है, नहीं भागना है, नहीं भागना है वैभव जी, नहीं भागना है. अगर आपका रनर है तो आपको नहीं भागना है. ओ माय गॉड, ओ माय गॉड. शिवम को मैदान के अंदर आना पड़ा. वैसे थोड़ी सी तकलीफ. थर्टी 32 तीसरा ओवर. अमित गेंदबाजी करे, बहुत अच्छी गेंदबाजी. हमला हुआ इनके ऊपर, लेकिन कम बैक कर रहे हैं. कम बैक इज बेटर दैन सेट बैक. ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया, कैच आउट. अब बैक टू द बैवन. आम्हाला पण बॅटिंग भेटणार, आम्हाला पण बॅटिंग भेटणार. जर गौरव आणि प्रतीक मैदानावरती आहेत, मला वाटतं बाकी कोणाला आतमध्ये आणायची गरज नव्हती. शिवम मैदानावरती आलाय. महेश शिंदे, महेश शिंदे याचे सुपुत्र पार्थ. पार्थ मैदानावरती येणार का बघूया. पहिला दिवस आपण या संपूर्ण स्पर्धेचा पाहतोय. अतिशय रोमर्चक असे सामने प्रेक्षकांसाठी परभणी ठरलेली आहे. 19 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. मैच समाप्त नहीं है, लेकिन युवा खिलाड़ी को बेहतर खेल करने की ज़रूरत है. ओह, कलात्मक तरीके से गेंद को खेल दिया. कला का अच्छा इस्तेमाल. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. बढ़िया फील्डिंग बाउंड्री लाइन पर. तकनीक बहुत अच्छी है. 3 ओवर, स्कोर 33 रन, 3 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए फिलहाल देखिए समीकरण क्या होगा. आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 47 रनों की जरूरत है. साहिल शुक्रिया, थैंक यू सो मच. आइए अजीज मास्टर, आपका समय हो गया. इट्स म्यूजिक.
1-1.5 तास हे काम पूर्ण चालू ठेवायचे. अमित 1 ओवर 16 रन 2 विकेट. 18 गेंदों में 47 रनों की जरूरत है. 18 चौकों आणि 47 धावा संख्येची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. रुपेश अवले गेंदबाजी करने के लिए आए और रुपेश के पहले ओवर में 13 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता. बल्लेबाज की बात करें तो शुभम, वैभव और शुभम दोनों को पारी को संभालना है. शुभम ऑन स्ट्राइक. टप्पा खाते उछाल था, साइड पर खेलना चाह रहे थे. इस बार गेंद और बल्ले के बीच संपर्क करेंगे. 9 स्ट्राइक के रेट से बल्लेबाज नहीं भाग रहे. गौरव तो बिल्कुल वैभव जो इस वक्त है ना वो बल्लेबाजी करना चाह रहे हैं. गौरव ने स्टार्ट अच्छा किया था. आज लग रहा था वो बड़ी पारी आएगी क्योंकि इस सीजन में फॉर्म में खिलाड़ी है. राउंड विकेट. आसमान की तरफ गेंद है, हवा में बॉडी लाइन की तरफ भी बिल्कुल जा सकती है. 4 रन मिलने चाहिए. छोटा तीर वार करे गंभीर. 4 रन. सत्यम शिवम सुंदरम. व्हाट अ शॉट. इस तरह से वो बल्लेबाजी करेंगे तो बाकी बल्लेबाजों को खेलने का मौका नहीं मिलेगा. नैना पवार टीम के कप्तान है. इस बार खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है. गेंद के नीचे लिया कैच आउट. आप खुश है सब लोग. विकेट गिर गया है. तीसरे विकेट का पतन. वाजे 4 विकेट के नुकसान पर है और 80 रनों का टारगेट. चौथा ओवर प्रगति पर. रन तो आपको बनाने पड़ेंगे. राउंड विकेट गेंदबाजी रुपेश द्वारा. बैकफुट जाके गेंद को खेल दिया. स्ट्राइक कवर पर 1 रन देने का मौका. फिलहाल चौथी गेंद थी और 2 गेंदों का खेलाना बाकी है. इसके बाद में वो 12 गेंदे, मतलब 14 गेंदों का खेलाना बाकी. वैभव चौहान ऑन स्ट्राइक. ही कैन बैट. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद. वाइड बॉल. 14 गेंदे और जीतने के लिए चाहिए 42. रुपेश की बात करें तो वह दूसरा ओवर डाल रहे. 10 गेंदों में 18 रन इन्होंने खर्च किए. 2 विकेट बहुत ही महत्वपूर्ण इन्होंने प्राप्त किए हैं और तीसरा 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर क्लीन बोल्ड आउट. मैच की तैयारी करता है. चौथा ओवर है और आखिरी गेंद शेष. बहुत ही शानदार गेंदबाजी है रुपेश द्वारा. 3 विकेट चटकाए और 38 रन 5 विकेट के नुकसान पर. रविंद्र भोसले फसले. ओ वाचले. तिसंगीचे सुपुत्र मैदानावरती आहेत. 13 चेंडू आणि 42 धावा समीकरण. आता चौथ्या षटकाचा खेळ. शेवटच्या चेंडूवरती नशिबाची साथ रवींद्र भोसले यांना. 4 षटकांचा खेळ आणि धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती. रुपेश 2 ओवर 19 रन 3 विकेट. बहुत ही शानदार गेंदबाजी सटीक लाइन के साथ. बैटर रविंद्र भोसले और पार्थ बाजी. 12 गेंदों में 41 चाहिए. मौका तो सबको मिलता है लेकिन मौके का फायदा कौन उठाता है वो देखना बहुत जरूरी है. नाउ रिमेनिंग 12 नीड
41 रन टू विन दिस मैच. स्कोर 39 फॉर 5. 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे. रविंद्र भोसले इस बार अच्छा स्ट्रोक. ओ गेंद को कवर नहीं किया. गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ. रविंद्र भोसले इनके करियर का ये 50वां चौका है, लेकिन रन चाहिए. पार्थ भाई इस तरह से रन बनाइए. रविंद्र भोसले इस तरह से रन बनाएंगे तो मैच में मजा आएगा. वाइट बॉल. अंपायर ने वाइट बॉल का इशारा किया. अभी तक देखिए 55 चौका इस प्रतियोगिता में. स्कोर 44-5 विकेट के नुकसान पर और 11 गेंद में 36 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. रविंद्र 5 पर बल्लेबाजी करते हैं. पार्थ में गेंदबाजी बहुत बढ़िया की, लेकिन क्या वो बल्लेबाजी भी कर सकते हैं? ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. जोरदार अपील मांग रहे हैं. अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट. 44-5 विकेट के नुकसान पर गुलजार गोलंदाज मांग रहे थे. गुलजार गोलंदाजी करते आहेत. धापड का धाबा 44 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू 36. ऑफ्टमच्या खूपच भारतला चेंडू आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9. किती जणांना बॅटिंग मिळणार? चबेची दबा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा तुम्ही विजयाच्या दिशेने जाताना तेव्हा बॅटिंग नाही मिळेल तरी चालते, पण आता सद्यस्थिती अवघड आहे. अकोटमध्ये चेंडू फटका चांगला कळला. स्क्वेअरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 5ला संधी मिळेल. त्याचं तंत्र काय ते बघायला मिळणार आहे मैदानावरती. पार्थ माझे धावपलकावरती धाबा आहे. एकूण 45-5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू 35 समीकरण. टेनिस क्रिकेट .नेटच्या माध्यमातून इंडिया कप आपण पाहणार आहोत. 26 मेला एक राष्ट्रीय स्पर्धा. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं झालं आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. षटक पहा. शेवटचा चेंडू या षटकातला. गुलजार गोलंदाज अप्रतिम मारा. 11 चेंडू 9 धावा दिल्यात. गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही आहे, परंतु नियंत्रण गोलंदाजीमध्ये. आत आला चेंडू. बॅटची कड घेतली होती. यष्टीकडे केले चूक. या ठिकाणी शेवटचा चेंडू डॉट. आणि आता शिल्लक चेंडू 6-35 धावांची आवश्यकता. डीजे मास्टर चला एक मराठी मधुर गाणं तुमच्याकडनं ऐकायचंय. पाहिलंय. ए पम्या, 7 चेंडू 35 धावांची आवश्यकता. ए पम्या, ए पम्या, अर्जुनला दे. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रवींद्र 6 वरती घेतोय. पार्थ 1 वरती बॅटिंग करत असताना शेवटच्या षटकाचा खेळ. प्रमोद लांजेकरला पाचारण केले की नाही. अर्जुन को बुलाया गया. अर्जुन वाजे. प्रशांत वाजे यांचे दुसरे सुपुत्र मैदानावरती. नॉन स्ट्रायकरला पार्थ. अर्जुन गोलंदाजी मार्गवरती. रवींद्र भोसले ऑन स्ट्राईक. संधी दिली गेलेली आहे, कारण बँक बॅलन्स आहे 6 चेंडूमध्ये 35. तुम्हाला 6 षटका टोटवायचे. पहिला चेंडू चांगला टाकलाय. सुरेख टाकलाय. अचूक टप्प्यावरती. आता मजा येणार आहे. डीजे मास्टर गाण्यात या ठेवा. वाय वाय. दोन्ही बंधू मैदानावरती आहेत, अर्जुन आणि पार्थ. फटका फसलाय. हातात नाही बसलाय. नाही बसलाय. हे जगलं चांगली बनतील. अर्जुन संधी निर्माण केली होती.
त्या ठिकाणी फोटोग्राफर आहेत, एक फोटो काढण्याचा प्रयत्न रवींद्र भोसले यांचा. हा बघा चेंडू खूप पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अर्जुनचा निशाणा सही आहे आणि इथे यश अप्रतिम काम केले. यशच्या मागे डांगे साहेबांना संधी मिळते. तीन चेंडू 33 धावांची आवश्यकता. अर्जुन आपल्या स्क्रीनवरती आहे. सध्या IPL मध्ये वैभव सूर्यवंशीचा जन्म, 14 वर्षाचा खेळाडू, बिहारमधनं आला आहे. सर्वांची मनं जिंकलेत. 35 चेंडूमध्ये शतक ठोकलेलं आहे आणि डांगे साहेबांना संधी मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती बीट केलं आहे. या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. पहिला चेंडू त्याने राईट हँडला ऑफटमच्या बाहेर टाकला आणि जेव्हा डावखुऱ्या फलंदाज झाला त्यावेळेला आपण बघितलं त्याने ऑफटमच्या बाहेर टाकला चेंडू. कुठल्या स्पॉटवरती गोलंदाजी अर्जुनकडून. नावात पण दम आहे आणि या पोरात पण दम आहे. डांगे साहेब मैदानावरती आहेत. 2 चेंडू 33 विजयाच्या उंबरठ्यावरती चिपळूण रायझर्स. आणखीन एक दमदार चेंडू, सुरेख कामगिरी. अर्जुन मारा करतोय तिखट आणि समोरच्या संघाची अवस्था आहे बिकट. वा अर्जुन वा. आणखीन एक चेंडू, बॅट्समन बीट झालाय. सामना संपलाय. चिपळूण रायझर्स संघाने जिंकलाय. अर्जुन 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 सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. अर्जुन अभिनंदन. बघा 3 वेळा बॅट्समन बीट झाला आणि सेकंड करतायत, रस्त्यातून करतायत, कौतुक करतायत अर्जुनचं. अर्जुन अभिनंदन. एक वैभवशाली कामगिरी करतोय IPL मध्ये आणि एक अर्जुन आज इथे या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. ज्याचं नाणे या संपूर्ण जगात अर्थात नाव गाजे, ज्याचं नाव सर्व जगात गाजे तो आहे मैदानावरती अर्जुन वाजे. अर्जुन वाजे मैदानावरती कमालीची कामगिरी करतोय. वय वर्ष 12, चिपळूण रायझर्स संघ. हॅलो, यानंतर ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतोय, एक महत्त्वाची लढत या ठिकाणी होती. क्विक फाईट, लगान 11 फायटर आणि राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र यांच्या दरम्यानची एक आजच्या रात्रीतली असणारी शेवटची लढत या ठिकाणी होईल. दोन्ही संघाचा एसचा खेळाडू पाठवा प्लीज. दोन्ही संघाचा एसचा खेळाडू. DJ मास्टर आमचा जो मॉनिटर त्याचा 1 पॉईंट